भारत स्वातंत्र्यासाठी ज्या लोकांनी कैक भारतीय वासियांनी आपल्या जीवाचं बलिदान केलेलं आहे, आपल्या प्राण गमावलेला आहे. कोणाला फासावर जावं लागलं, कोणावर लाठीचार्ज झाला, काहींना बंदुकीच्या गोळ्या सहन कराव्या लागल्या, त्यात ते मरण पावलेत, काही जेलमध्ये. आणि असे वेगवेगळ्या प्रकारे भारतवासियांना भारत स्वातंत्र्य करण्यासाठी अहिंसेच्या माध्यमातून सर्व छळ सहन करावा लागलेला आहे. त्याचप्रमाणे आम्ही पाहतो की पवित्र बायबलमध्ये देखील आम्ही पाहतो की येशू ख्रिस्ताला देखील अशा प्रकारे छळ सहन करावा लागला. केवळ तुम्हाला स्वातंत्र्य मिळावासाठी, मानव जातीला स्वातंत्र्य मिळण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला त्या वधस्तंभावर आपला प्राण द्यावा लागलेला आहे. त्याच्या डोक्यामध्ये काट्यांचा मुकुट घालण्यात आला, त्याच्या हातापायामध्ये खिळे टोकण्यात आले, त्याच्या कुशीमध्ये भाला भोसकण्यात आला, त्याला 39 सेंटरचे फटके सहन करावे लागले, छितू सहन करावं लागली, मारहाण सहन करावं लागली, असंख्य प्रकारच्या वेदना त्याला सहन करावं लागल्या. तो मेला, उठला, स्वर्गात गेला आणि पुन्हा तो येणार आहे. आणि ह्या सर्व बाबींमुळं, ह्या सर्व त्रासातून त्याने मानव जातीला उद्धाराचा मार्ग, तारणाचा मार्ग आणि खरं जीवन जगण्याचा मार्ग त्याने दाखवलेला आहे. आणि ह्या सर्व घाणेरड्या बंधनातून प्रभू येशूने त्यांची सुटका केलेली आहे. त्या बंधनातून त्यांना स्वतंत्र केलेलं आहे.